जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जे काही SYBCom सेमिस्टर 3 2019 क्रेडिट पॅटर्नच्या ज्या परीक्षा होत आहे या परीक्षेमधील जे काही राहिलेले विषय आहे म्हणजेच की आता विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होत आहे यातील बिझनेस इकॉनॉमिक्स आणि बिझनेस मॅनेजमेंट हे दोन विषय जे काही आहे तर या परीक्षांच्या क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटबाबत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनबाबत आपण चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 3मधील बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो पार्ट फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी आपण देणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. जर का आपण अद्याप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जेणेकरून परीक्षेचे अपडेट माहिती तुम्हाला आपल्या वेळोवेळी टेलिग्राम चॅनलमध्ये दिली जाते. कारण इथे परीक्षेमध्ये जे काही थोडासा बदल होतो तो बदल आपण आपल्या या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हा. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कसा असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो या नावाची जी काही क्वेश्चन पेपर असणार आहे ही तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजमधून तुम्हाला बघता येणार आहे. क्वेश्चन्स तुम्हाला मराठी आणि इंग्लिश एका बाजूने इंग्लिशचे क्वेश्चन पेपर असतील आणि दुसऱ्या पेजवर तुम्हाला मराठीमधून क्वेश्चन असणार आहे. तर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन इथे तुम्हाला मी दाखवलेले आहे की बघा क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जी काही क्वेश्चन पेपर भेटणार आहे ती एकूण 70 मार्काची असणार आहे आणि टाईम ड्युरेशन तुम्हाला 2 तास 30 मिनिटांपर्यंत दिलेला आहे. ओके, म्हणजे 2.5 तासामध्ये तुम्ही हा पेपर सॉल्व करू शकता. त्यानंतर बघा काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर आर सॉल्व कंपल्सरी. ओके, म्हणजे ही इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक तुम्ही बघा की प्रश्न क्रमांक 1 आणि 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स. ओके, आता आपण ते 1 बाय 1 बघणारच आहे की कोणता प्रश्न किती मार्काला आहे. पण प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 असे टोटल 4 प्रश्न दिलेले आहे. यातून फक्त 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व करायची आहेत. ओके, त्यानंतर बघा इथे आता 1 बाय 1 आपण क्वेश्चन वाईज जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 जो काही दिलेला आहे तर त्यामध्ये ए तुम्हाला MCQ 5 मार्कासाठी विचारले जातील, तर बीमध्ये मॅच द फॉलोइंग पेअर्स 5 मार्कासाठी विचारले जाईल. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो टोटल तुमचा जो असेल तो जवळजवळ 10 मार्काचा असणार आहे आणि तो तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 असे जे काही 4 प्रश्न दिलेले आहे हे 4 प्रश्न ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे, म्हणजे थोडक्यात उत्तर लिहा अशा पद्धतीचा प्रश्न असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा चॅप्टर नंबर 1 वरील ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 3 हा तुमचा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन असेल ज्यासाठी 15 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्कासाठी असेल. तर क्वेश्चन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वरती ब्रॉड क्वेश्चन असेल 15 मार्कासाठी. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं 15 गुणिले 4 असे केले तर आपण इथे 60 मार्क होतात असं धरूया. पण तुम्हाला किती प्रश्नांची उत्तर सॉल्व करायचे आहे? फक्त 3. म्हणजेच 15 गुणिले 3 जर का केलं तर म्हणजे या क्वेश्चनसाठी जवळजवळ तुम्हाला 45 मार्क्स असणार आहे. आणि या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व करायची आहे. 15 मार्कासाठी किमान तुमचं प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते 5 पानांपर्यंत किमान असलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे राईट शॉर्ट नोट्स. कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स दिलेले आहे? 15 मार्क्स दिलेले आहे. ओके, बघा आता इथं मी मार्कांचं बायफर्गेशन करण्याचा इथे तुम्हाला प्रयत्न करतो आहे. इथे मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो. मी एक काळजीपूर्वक लक्ष द्या या ठिकाणी कशा पद्धतीने सांगतो आहे ते बघा. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 जो काही आहे त्याला 10 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2 ते 5 यापैकी कोणतेही आपल्याला 3 सॉल्व करायचे आहे, त्यासाठी एकूण मिळून 45 मार्क्स आहे. त्यानंतर बघा
विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 6, क्वेश्चन नंबर 6 यासाठी 15 मार्क्स आहे. म्हणजे बघा 15 आणि 45 60 आणि एकूण 10 70 मार्कासाठीची ही क्वेश्चन पेपर असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट एकदा समजला, त्यानंतर तुम्हाला मी काही महत्त्वाचे प्रश्न स्टडी पर्पजसाठी देणार आहे. ते जर का तुम्ही वन बाय वन बघितले तर निश्चित तुम्हाला समजून येईल की कोणत्या चॅप्टरवरती कोणता प्रश्न आता येऊ शकतो. एक अंदाजानुसार तुम्ही या प्रश्नांकडे नजर टाकू शकता. बघा सगळ्यात अगोदरचा पहिला प्रश्न 1 नंबरच्या चॅप्टरवर जो क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे. इथे मी चॅप्टर नंबर 1 वरचे 2 प्रश्न दिलेले आहे. दोन्ही प्रश्न व्यवस्थित करून ठेवा. या दोन्हींपैकी कोणत्याही एका प्रश्नांवरती ब्रॉड क्वेश्चन हा डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. पहिला प्रश्न आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे काय आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करा. बघा जनरली स्वरूपाचा प्रश्न हा विचारला जाऊ शकत नाही, कारण स्वरूप हे खूप छोटे असतात, पण महत्त्व हे डेफिनेटली विचारले जाऊ शकता. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिग्निफिकन्स म्हणूया. म्हणजे बघा इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. डिफाईन द टर्म्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, एक्सप्लेन इट्स नेचर अँड स्कोप अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये ब्रॉड क्वेश्चनला विचारले जाण्याची शक्यता आहे. याला दुसरा एक और प्रश्न कोणता आहे की समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती आणि मर्यादा थोडक्यात स्पष्ट करा. बघा एक्सप्लेन द डिटेल्स, स्कोप अँड लिमिटेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला स्कोप, लिमिटेशन्स आणि ज्याला आपण नेचर आणि सिग्निफिकन्स हे 4 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला 1 नंबर चॅप्टरवरती आहे. तर यापैकी एक प्रश्न तरी तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला आणि एक प्रश्न तरी शॉर्ट नोट्सला विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे 4 पॉईंट व्यवस्थित काळजीपूर्वक करून ठेवा. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मध्ये 15 मार्कासाठी आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये 5 मार्कासाठी असे मिळून टोटल 20 मार्कासाठीचा हा प्रश्न असू शकतात. हे 4 महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न तिसरा जो काही दाखवलेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट करा. डिफाईन द टर्म ऑफ नॅशनल प्रोडक्ट, एक्सप्लेन इट्स इम्पॉर्टन्स. त्याला आपण नॅशनल इन्कम पण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 हे अत्यंत महत्त्वाचा वाटणारा प्रश्न आहे, जो प्रश्न क्रमांक तुम्हाला 3 मध्ये विचारण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी स्पष्ट करा. एक्सप्लेन डिफिकल्टीज इज मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. ओके, नॅशनल इन्कममध्ये तुम्हाला मेजरमेंट करण्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात ते स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कडे आपण वळणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये चॅप्टर नंबर 3 वरचे कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील. तर नंबर 1 आहे त्याच्यातला, बघा इथे 5 नंबरला मी दाखवलेला आहे, केन्सचा रोजगार सिद्धांत स्पष्ट करा. केन्शियन थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतर त्याला और पण आहेत, मी 1 2 ते 3 इथं दाखवलेले आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 6 7 हे तुमच्या चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे. बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, सेचा बाजारविषयक नियम स्पष्ट करा. सेज लॉ ऑफ मार्केट. एकदम सोपा प्रश्न आहे, विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, सेचा बाजारपेठ विषयक नियमावरील टीका स्पष्ट करा. एक्सप्लेन द क्रिटिसिझम ऑन सेज लॉ ऑफ मार्केट. ओके, असे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला चॅप्टर नंबर 3 वरती विचारण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 6 आणि 7 यामध्ये 3 जे काही नियमाबाबतीतले जे काही प्रश्न आहे तर यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे. यापैकी एक प्रश्न तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स म्हणून 15 मार्कासाठी आणि एक शॉर्ट नोटसाठी तुम्हाला विचारला जाईल. असे मिळून टोटल 20 मार्कासाठी या तिघांपैकी एक प्रश्न तुम्ही निश्चित करून ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 9 आणि 10 हे चॅप्टर नंबर 4 वरचे ब्रॉड क्वेश्चन्स दिलेले आहे. या तिघांपैकी एक प्रश्न तुम्हाला निश्चित विचारण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, उपभोग फलन म्हणजे काय आणि उपभोग फलनाचे निर्धारक घटक स्पष्ट करा किंवा निर्धारक स्पष्ट करा असा देखील प्रश्न आहे. व्हॉट डू यू मीन बाय कन्झम्पशन फंक्शन, एक्सप्लेन द डिटर्मिनंट्स ऑफ कन्झम्पशन फंक्शन. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, करून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आणि 10 दाखवलेला आहे, तो पण एक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यापैकी 10 नंबरचा प्रश्न मला जास्त करून
गरजेचा आणि जास्त करून महत्त्वाचा वाटतो. हा प्रश्न कदाचित शॉर्ट नोट्सला पण विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे, भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे काय आणि भांडवलाची सीमांत कार्यक्षमतेचे निर्धारक स्पष्ट करा. असा देखील प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणजे त्याला इंग्लिशमधले म्हणलं जातं व्हॉट डू यू मीन बाय मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, एक्सप्लेन इट्स डिटर्मिनंट्स. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, उपभोग फलन आणि बचत फलन यातील संबंध स्पष्ट करा. रिलेशनशिप बिटवीन कन्झम्पशन अँड सेव्हिंग फंक्शन. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण प्रत्येक चॅप्टर वाईज कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे आणि अभ्यासासाठी मी तुम्हाला हे 10 प्रश्न दिले. यातून कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त कोणते विचारले जातील असं मला तरी वाटत नाही. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही शॉर्ट नोट्स दिले जातील, ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, कारण त्याच्यातील काही भाग हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनसाठी देखील विचारण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा आहे, कारण इकॉनॉमिक्स हा जो काही सब्जेक्ट असतो तो थोडासा टफ असतो. भाषा थोडीशी समजणं अवघड असतं, पण तुम्ही जर का व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देखील यामध्ये पडू शकतात. ओके, सो टिपा द्याकडे किंवा शॉर्ट नोट्स जो प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला विचारला जातील त्यातील कोणकोणत्या टिपा तुम्ही करून ठेवाव्या त्याची देखील माहिती बघूया. बघा, 1 नंबरची जी काही टिप दिलेली ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते, ते म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्राची आर्थिक उद्दिष्टे, किंवा तुम्ही समग्र लक्ष अर्थशास्त्राची आर्थिकेतर दोन्ही उद्दिष्टे करून ठेवा. परीक्षेमध्ये कोणतीही विचारली जाऊ शकते. एक आणखीन शॉर्ट नोट्सला प्रश्न महत्त्वाचा मला वाटतो, तो म्हणजे आर्थिक वृद्धी, ज्याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हणू शकतो. किंमत स्थैर्य, ज्याला प्राईस स्टॅबिलिटी असं म्हणतो, तो पण शॉर्ट नोट्ससाठी प्रश्न करून ठेवा. चॅप्टर नंबर 2वर ग्रॉस इन्कम किंवा नॅशनल इन्कम रिलेटेड खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर त्यापैकी स्थूल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हटलं जातं, त्याला आपण GNP म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं देखील म्हटलं जातं. 5 नंबरची शॉर्ट नोट्स आहे, उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, ज्याला आपण NNP म्हणतो, नेट नॅशनल प्रोडक्ट. त्यानंतर एकूण देशांतर्गत उत्पादन GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम. आणि 8 आणि 9 दाखवलेला आहे तो म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तिगत उत्पन्न, ज्याला पर्सनल इन्कम असं आपण म्हणतो. आणि 9 नंबर आहे खर्चयोग्य किंवा व्ययशक्य विनियोगक्षम उत्पन्न, ज्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हटलं जातं. बघा, प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे टोटल तुम्हाला 6 MCQ इथे दाखवलेले आहे. त्यापैकी इम्पॉर्टन्स वाटणारे MCQ कोणते आहे तर GDP, त्याच्यानंतर पर कॅपिटा इन्कम आणि वैयक्तिक किंवा खर्चयोग्य, असे तुम्ही 4 महत्त्वाच्या शॉर्ट नोट्सकडे लक्ष ठेवा. यापैकी कोणतीही एक शॉर्ट नोट्स तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 मध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर बघा, 10 नंबरची शॉर्ट नोट्स अत्यंत महत्त्वाची आहे, जी देखील तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारली जाईल. कारण क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जातात, त्यामध्ये तुम्हाला 4 किंवा 5 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यामध्ये 10 नंबरचा जो काही शॉर्ट नोट्सला मी प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह, ज्याला आपण सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम असं म्हणतो. हा पण तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला पण कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, परिणामकारक मागणीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. 12 नंबर, 13 नंबर हे जे काही प्रश्न आहे ते तुमचे चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे. केन्सच्या सिद्धांतावरील टीका, क्रिटिसिझम ऑन केन्शियन थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट. ओके, सो ही जी काही महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे ती तुम्ही व्यवस्थित करून घ्या. 13 नंबर पण महत्त्वाची मला वाटते, ती म्हणजे उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम, सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन. 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. ओके, बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 14 नंबर दिलेला आहे सीमांत बचत प्रवृत्ती. हा तर जनरली विचारणार नाही, पण तरी पण एक शॉर्टमध्ये तुम्ही करून घ्या, मार्जिनल प्रपोजिटी टू सेव्ह. ओके, त्याच्यानंतर 15 नंबर आहे स्थूल आणि निव्वळ गुंतवणूक,
ग्रॉस अँड नेट इन्व्हेस्टमेंट हा एक महत्त्वाचा आहे, करून घ्या. 16 नंबरचा प्रश्न जो या अगोदर कधी विचारलेला नव्हता, पण तो विचारण्याची शक्यता वाटते. पण शेवटचे जे काही 3 महत्त्वाचे दिसत आहे मला, 17, 18 आणि 19 आणि 20वा पण महत्त्वाचा आहे. हे सरते शेवटी मी टाकण्याचं कारण का, की यावरती जास्त करून प्रश्न या अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारलेले होते, पण यावेळेसही रिपीट एखादा प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्हाला सांगितलं. 16 नंबरचा प्रश्न आहे तो म्हणजे ॲटोनॉमस अँड इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट. या पद्धतीला प्रेरित गुंतवणूक असं म्हटलं जातं आणि स्वायत्त गुंतवणूक या बाबतीत पण शॉर्ट नोट्स आहे. त्याच्यानंतर 17 नंबरला दिलेलं आहे गुंतवणूक गुणक, इन्व्हेस्टमेंट मल्टी प्लेयर. ओके, हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, तो काही जास्त महत्त्वाचा मला वाटत नाही. त्याच्यानंतर प्रवेग आणि त्वरण तत्व, ज्याला ॲन्सलरेशन प्रिन्सिपल असं म्हटलं जातं, हा प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. 19 नंबर आहे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता. हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे, यावरती ब्रॉड क्वेश्चन पण विचारण्याची जास्त शक्यता आहे. मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. आणि त्यानंतर 20 नंबरचा दाखवलेला आहे की बचत फलनाचे निर्धारक, डिटर्मिनंट्स ऑफ सेव्हिंग. मी जसं तुम्हाला मगाशी उत्पादन फलनाचे निर्धारक घटक सांगितले, त्याच पद्धतीने इथं बचत फलनाचे निर्धारक घटक सांगितलेले आहे. तर हा शॉर्ट नोटसाठी तुम्हाला प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे असं मला वाटत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो या SY BCom सेमिस्टर 3 मधील असलेल्या विषयाचा आपण काय बघितलेला आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितला आणि परीक्षेसंदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासासाठी आपण बघितलेले आहे. तर अशाच नवनवीन विषयाबाबतची जी काही माहिती आहे, ती माहिती जर का आपल्याला मिळवायची असेल तर त्वरित आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पुढच्या जी काही परीक्षा आहेत, म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटचा जो काही पेपर आहे, EVSच्या बाबतीतले जे काही पेपर्स आहेत ते आपल्याला चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. बिझनेस मॅनेजमेंटच्या क्वेश्चन पेपरचा जो काही फॉर्मॅट आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे ते लवकरच अपलोड केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.